मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे। तपासणी करून घेण्यास जरांगेंनी नकार दिलेला आहे। तर दुपारी 12 पर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असं म्हणत कोर्टानं सरकारला निर्देश दिलेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, काय अधिकची माहिती आहे? एकीकडे प्रकृती खालावल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 5 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे। त्यामुळे त्यांनी कुठलंही अन्न जे आहे ते ग्रहण केले नाही आहे आणि कालपासून पाणी देखील सोडलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रकृती जी आहे ती काही प्रमाणात खालवलेली आहे। मात्र असं असताना देखील आझाद मैदान परिसरामध्ये जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची देखील प्रचंड गर्दी जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या सुमारास आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला आझाद मैदान परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी रांगा लावण्यात आलेल्या आहेत। आपण ही आझाद मैदान परिसरातील दृश्य पाहत आहोत। खरं तर गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर मोठी जी आंदोलकांची संख्या आहे ती मुंबईत वाढण्याची शक्यता आहे आणि गावे जी आहेत ती मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। खास करून महिला वर्ग जो आहे तो देखील मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आज या संदर्भात कोर्टामध्ये निकाल देखील येणार आहे। रस्ते जे आहेत ते मुंबईमधील खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। रात्रीच्या परिसरात सीएसएमटी स्टेशन असेल, त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल, या परिसरातील रस्ते जे आहेत ते काही आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून आणि पोलिसांकडून खाली करण्यात आलेले आहे। ती वाहनं जी आहेत ती बाहेरील पार्किंगमध्ये पार्क करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या 5व्या दिवशी जे उपोषण सुरू आहे त्यांचा आज 5वा दिवस आहे। आज देखील मोठी जी आंदोलकांची गर्दी आहे ती सकाळच्या सुमारास आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। मनोज जरांगेंची प्रकृती खालावलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, एकीकडे जरांगेंची प्रकृती खालावली आहे, दुसरीकडे आज कोर्टात पुन्हा सुनावणी, मात्र त्याआधी 12 पर्यंत रस्ते मोकळे करा असे कोर्टाचे निर्देश। नक्कीच होते। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांचं ज्या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे त्याच्या समोरच काल एक शेड उभारण्यात आलेला आहे। कारण की या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे चिखलामध्ये जे आहे ते या आंदोलकांना बसावं लागत होतं, म्हणून या ठिकाणी शेडची उभारणी करण्यात आलेली आहे। आणि आज आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, कारण की हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार आझाद मैदान वगळता इतरत्र कुठेही आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती मराठा समाजाला नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळच्या वेळेस आपण पाहतोय की मराठा बांधवांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जात आहेत। आज नक्कीच निवृत्ती, नक्कीच।